आज की ज्यादा देर न लगाते हुए हम तुरंत प्रोग्राम शुरू करते हैं और आज की प्रथम प्रस्तुति है कथक, जिसे पेश कर रही है स्कूल ऑफ फाइन एंड परफॉर्मिंग आर्ट्स की सेकेंड ईयर की स्टूडेंट श्वेता करोसिया। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
सेकंड ईयर की स्टूडेंट श्वेता करोसिया।
नटले तुमच्यासाठी दिलबरा, नटले तुमच्यासाठी राजस्थान राजगला दिलबरा राजगला नटले तुमच्यासाठी दिलबरा, नटले तुमच्यासाठी राजस्थान राजगला राजस्थान राजगला दिलबरा राजगला विड्यात सुपारी कोल्हापूरची, विड्यात सुपारी 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 विड्यात सुपारी कोल्हापूरची, सोलापूरचा भागला सोलापूरचा बाई मी साताऱ्याचा, बाई मी साताऱ्याचा तसली तुमच्यासाठी घेतली, तसली तुमच्यासाठी राजस्थान राजगला राजस्थान राजगला दिलबरा राजगला काल दुपारी भलत्या वेळी, काल दुपारी 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 काल दुपारी भलत्या वेळी आलात तुम्ही दारी हवेली, आलात तुम्ही दारी नवली अंगी वाकोडी नहीं खाया बरसी, तुझे नहीं खाया बरसी लपले तुमच्यासाठी लागूनी, लपले तुमच्यासाठी राजस्थान राजगला राजस्थान राजगला दिलबरा राजगला नटले तुमच्यासाठी दिलबरा, नटले तुमच्यासाठी राजस्थान राजगला राजस्थान राजगला दिलबरा राजगला Thank you very much. In a wider society, the book aims at raising awareness about science in the common people. This path-breaking book has been selected for converting into drama for 3 reasons. First, Vidyasagar has shown keen sense of awareness that if such a book is written in the form of stories and in an entertaining manner, giving historical accounts, contribution of great scientists, etc., it would turn out to be more fascinating.
ग्रंथ वाचावा, इतरांशी समजवावा, विज्ञान रसामृत ठेवा, विज्ञान भाव जागवी, नाही अहं कुळ, नाही देश कुळ भाषा, ऐसा थोर जाणता. आम्ही गोंधळी गोंधळी नाविन्याला जीवांना पडले आणि त्यातून कुतूहल निर्माण झाले. कुतूहलातून जिज्ञासा, जिज्ञासेतून निरीक्षण, निरीक्षणातून प्रयोग, प्रयोगातून सिद्धांत आणि सिद्धांतातून शोध आणि शोधांचे फलित म्हणजे विज्ञान. अशी आहे विज्ञानाची आणि विज्ञानाच्या मानकऱ्यांच्या विलक्षण प्रवास. निसर्गाची लीला पारखी, निसर्गाची लीला पार मूर्ती निराकार आणि साकार गई परार जागले कुतूहल, महाराज जागले कुतूहल, महाराज जागले कुतूहल, ब्रह्मांड निर्मिले खुली, ब्रह्मांड निर्मिले खुली, प्रत्येकडे काही काही येड चालणार. सावळ्या रामा होता सावळ्या रामा होता चंद्र सूर्याची खगोलाची भूगोलाची नवी ताऱ्याची खोबयंत्राची, सावळ्या रामा होता सावळ्या रामा होता हेच ते मना लागते घास आईची जिज्ञासा जन्मते घास कसला घास करी जीवाची, सावळ्या रामा होता सावळ्या रामा होता मन बिरबिर नवा मन शिर आकाश गंगीर केलं तन पर कैसे निरीक्षण दिली, सावळ्या रामा होता सावळ्या रामा होता कैसे निरीक्षण प्रतिका बोल चुंबकीय बल जडत्वाचे मोल कैक प्रयोग विज्ञान सिद्ध केलं जी, सावळ्या रामा होता सावळ्या रामा होता. ही विज्ञानाची वही पंडितांनी केली जी, सावळ्या रामा होता सावळ्या रामा होता. ही विज्ञानाची वही सागरांनी केली जी, सावळ्या रामा होता सावळ्या रामा होता. स्वामीजींच्या विद्यापीठात आज सभेत या विद्यान सभेत मांडली थाट नाट्य शास्त्रात शास्त्र नाट्यात मांडली बोलीराजी, सावळ्या रामा होता सावळ्या रामा होता. या विद्यापीठाच्या तळणीगी या विद्यापीठाच्या तटी घेऊन संघात कटबंद विद्यालय वळलं, महाराज विद्यालय वळलं, महाराज जगाला कळलं, महाराज जगाला कळलं, या विद्यालयाने भारत प्रगत झालं. असे हे कुतूहल, या कुतूहलातून विज्ञान निर्माण झालं आणि मग विज्ञानाच्या या मानकऱ्यांनी, या शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या अनेक वाटा निर्माण केल्या, अनेक शाखा निर्माण केल्या संपूर्ण जगभरामध्ये. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा विज्ञान रुजलंच नाही तर बहरलं. भारताची संस्कृती अशी, भारताच्या संस्कृतीचं असं म्हणावं लागेल की विज्ञानाची खरी जननी ही भारत भूमी.
एकेकाळी म्हणत असे की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत असे. अशा या श्रेष्ठतम भारतीय संस्कृतीचा लखलखता इतिहास ऐका. ऐका चतुरा, भारत देशाचा इतिहास 5 सहस्रकाची परंपरा त्यास, संस्कृती शास्त्राचा विकास, भारत देश झाला बहुमोली. रुजली होती विज्ञानाची धारा येथे जरी, रुजली होती विज्ञानाची धारा येथे जरी, विज्ञानाची उत्पत्ती या देशी झाली खरी. विज्ञान तंत्रज्ञानाच्या संकल्पना आम्ही शोधिल्या त्याच्या खुणा. विज्ञान तंत्रज्ञानाच्या संकल्पना आम्ही शोधिल्या त्याच्या खुणा. वेदोपनिषदांच्या स्थाना डावळणे अशक्य. विज्ञानाची नवनिर्मिती डंका वाजे सभोवादी. असं हे विज्ञानाचे मानकरी असे चोखांदळत गेले, विज्ञानाच्या वाटा निर्माण करत गेले आणि अशा प्रकारे हळूहळू करून विज्ञान साकार होत गेलं. पण भारतातल्या भूमीवर ज्या प्राचीन काळामधल्या द्रष्टया ऋषीमुनींनी विज्ञानाचे जो भरभक्कम पाया निर्माण केला होता त्याविषयी बोलायचं तर खरोखरच लहान तोंडी मोठा घास असंच आहे. सुश्रुत मुनींपासून ते भास्कराचार्यांपर्यंत सर्वांनीच विज्ञानामध्ये नवनवीन असे प्रयोग केले, सिद्ध केले आणि विज्ञानाचे खगोलशास्त्र, गणितीशास्त्र, संख्याशास्त्र आणि असे अनेक नवनवीन शास्त्रांची निर्मिती या भारतभूमीवर झाली. आणि अशा या महान ऋषीमुनींना, थोर ऋषीमुनींना आपण गोंधळाला आव्हान करूया. गोंधळाला या तुम्ही, गोंधळाला या, गोंधळ मांडीला, गोंधळाला या, गोंधळाला या तुम्ही, गोंधळाला या, गोंधळाला या, गोंधळाला या तुम्ही, गोंधळाला या, गोंधळ मांडीला, गोंधळाला या, गोंधळाला या, गोंधळाला या, गोंधळाला या, अहो गोंधळाला या तुम्ही, गोंधळाला या, गोंधळ मांडीला, गोंधळाला या, गोंधळाला या तुम्ही, गोंधळाला या, गोंधळ मांडीला, गोंधळाला या, गोंधळाला या तुम्ही, गोंधळाला या, गोंधळ मांडीला, गोंधळाला या, गोंधळाला या तुम्ही, गोंधळाला या, गोंधळ मांडीला, गोंधळाला या, श्री गणेशा गोंधळा यावे, श्री गणेशा गोंधळा यावे, श्री रेणुका गोंधळा यावे, श्री रेणुका गोंधळा यावे, रामीर गोंधळा यावे, रामीर गोंधळा यावे, पतंजली गोंधळा यावे, पतंजली गोंधळा यावे, विद्यासागरची गोंधळा यावे, विद्यासागरची गोंधळा यावे, गोंधळाला या तुम्ही, गोंधळाला या, गोंधळ मांडीला, गोंधळाला या, गोंधळाला या तुम्ही, गोंधळाला या, गोंधळ मांडीला, गोंधळाला या, अमिताभ बच्चन गोंधळाला यावं, अमिताभ बच्चन गोंधळाला यावं, बाहुबली गोंधळाला यावं, बाहुबली गोंधळाला यावं, बाजीराव मस्तानी गोंधळाला यावं, बाजीराव मस्तानी गोंधळाला यावं, पद्मावती गोंधळाला यावं, पद्मावती गोंधळाला यावं. अरे हो, अरे काय लावलं तुम्ही, कोणाला बोलवता तिथं? तुम्ही कोणाला बोलवले? अरे आम्ही महान शास्त्रज्ञ ऋषीमुनींना या ठिकाणी गोंधळाला बोलवलो. काय तुम्हाला शास्त्रज्ञ? अरे या शास्त्रज्ञांनी नवीन अनेक प्रकारचे शोध लावलेले, बरं, वैज्ञानिक. त्यांना आम्ही गोंधळाला बोलवलो. बरं, आम्ही बी कोणाला बोलिलं? तुम्ही ते पद्मावती, बाजीराव मस्तानी काय? काय झालं? अरे त्यांनी पद्मावतीचा अख्ख्या भारतामध्ये गोंधळ घातला. बरं, तसा गोंधळ आपल्याला घालायचा नाही. बरं. आपल्याला या ठिकाणी ज्ञानाचा गोंधळ म्हणजे विज्ञानाचा गोंधळ घालायचा. बरोबर, 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 बरोबर. बरोबर. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही ज्ञानाचे गोंधळी, 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 आम्ही गोंधळी गोंधळी बा
विज्ञानामध्ये जे कार्य केलेलं आहे ते केवळ आणि केवळ अलौकिक आहे. वैद्यक शास्त्राचे जनक सुश्रुत मुनींची थोरवी काय गाव. सुश्रुत मुनींनी 2600 वर्षांपूर्वी वैद्यक शास्त्रातले सर्वात नवनवीन प्रयोग करून यशस्वीरित्या सिद्ध केले. प्लास्टिक सर्जरीचा त्यांनी शोध लावला आणि प्लास्टिक सर्जरीचे ऑपरेशन्स त्यांनी यशस्वी रीतीने पार पाडले. त्यांचे शोध केवळ आणि त्यांच्या शोधांविषयी जर सांगायचं झालं तर खरोखरच आज शब्द अपुरे पडतील. आणि त्या सुश्रुतांविषयीच्या त्या सुश्रुतांच्या कार्याचा धांडोळा या ओवीतून डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी ओवी गाऊ विज्ञानाची या ग्रंथातून अत्यंत समर्पक आणि सुमधुर रसाळ शब्दात घेतलेला आहे. अभ्यासिली हाडांची संख्या ही मोजली, मोतीबिंदू कृष्ण प्रसव काळी मोतीबिंदू क्लिष्ट प्रसव काळी शल्यक्रिया शोधिली, फुल आणि शल्य प्लास्टिक सर्जरी म्हणती याचे सुश्रुतांचे शल्य गमक आजही विशारद अभ्यासी, कुष्ठरोग विद्रुपरी नासिका हात दुर्लक्षिती बाधी, शल्य वैद्य उपयोजिती नित शल्य पद्धती सुश्रुतांची, शल्य पद्धती सुश्रुतांची, शल्य पद्धती शून्यावरी शून्य आहे, रक्तवर्णाध शून्य, श्यामवर्ण मध्य शून्य, श्वेतवर्ण ऊर्ध्व शून्य, अनुपात घंटा श्रवणी, ऐके विस्मयाने जणी. निकराचा शून्य भाव संत जनाबाईंनी आपल्या या ओवीतून प्रकट केलेला आहे. संतांना ज्या शून्यापर्यंत पोहोचायचं होतं त्या शून्याची महती शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे. आणि पहा या ओवीमध्ये किती सुंदर आणि रसाळ शब्दात एका वैज्ञानिकाने म्हणजे डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी शून्याचं महत्व आपल्याला समजावून उलगडून दाखवलेलं आहे. एकेका किंमत भारी, एक अंक किमया करी, शून्य त्याचे नाव असे, शून्य अंकात मिळविता किंमत तीच राही आता, शून्याची महती भारी, गणिता होई लाभकारी, संकल्पनांची भरारी, शून्यामुळे शक्य पण आपल्याला खऱ्या अर्थाने विकास आणि विनाश, विज्ञानानं विकास केला की विज्ञानानं विनाश केला, अशी विज्ञानानं जेवढं काही केलंय त्याच्यामधून असे मतभेद निर्माण झालेले आहेत. खरे तर एका नाण्याला दोन बाजू असतातच.
त्याप्रमाणे जिथे विकास आहे तिथे विनाश ही होणारच आहे. पण विकास झाला तो चांगल्यासाठी आणि विनाश झाला तो माणसाच्या कुबुद्धीनं. आणि हा विकास विनाशाची ही जुगलबंदी आता कलगीतुऱ्यातून पाहता.
ज्ञानाची निर्मिती ही करतो तंत्रज्ञानाचा विकास ज्ञानाची निर्मिती ही करतो तंत्रज्ञानाचा विकास निसर्ग नियम समजून घ्याया करतो विज्ञानाची कास तुझ्या विज्ञानाचा अतिरेक झाला विनाश होई अगणिता तुझ्या विज्ञानाचा अतिरेक झाला विनाश होई अगणिता निसर्गाचा ऱ्हास झाला पर्यावरण होई दूषित माझ्या राजा तुझा माझ्या सजना तुझा माझ्या राजा तुझा खत पाणी आणि कीटकनाशके निर्मिली पीक पोषके खत पाणी आणि कीटकनाशके निर्मिली पीक पोषके भूकमुक्त झाले जीव सारे करणारी आणि बालके जी माझे राणी तू ग माझे सजने तू ग माझे गणनी तू ग हुय्या! मटे नाकानं वांगे सोडला गेला दे की उत्तर तुझ्या खतांचा झाला अतिवापर वाढल समजा प्रदूषण तुझ्या खतांचा झाला अतिवापर वाढल समजा प्रदूषण ओझोन स्तराला भगदाड पडलं विश्व होते उष्णलं जी माझ्या राजा तुझा माझ्या सजना तुरपत माईच्या नावानं! माईच्या नावानं! तुम्हीच्या नावानं! होय. काय लावलाय सवाल जेव्हा कुत्र्या मांजरावानी भांडत बसते हा? अरे विज्ञानानं संहार केला विज्ञानानं विकास बी केला हा? पर्यावरणाचं महत्व समजावून सांगायचं तर बसले आपलं भांडत नुसतं हा? विज्ञान दुधारी हे शस्त्र विकास विनाशाचे अस्त्र दुधारी हे शस्त्र विकास विनाशाचे अस्त्र परी वापर करा मात माणूस होईल सुपात्र पर्यावरणाचे महत्व जाना सर्व काळ तत्व जाना सर्व काळ तत्व समद्या विषया समान सगळ्या विषया समान असू द्या हो महत्व असू द्या हो महत्व इथून पुढच्या पिढ्यांसाठी पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरण अभ्यास पर्यावरण अभ्यास वेगळे आयाम होत्यास वेगळे आयाम होत्यास मार्ग दाविल विश्वास मार्ग दाविल विश्वास तुरपत
त्याच्यातले काही ग्लिम्सेस आम्ही इथे तुम्हाला करून दाखवले, सादर केले. पण खरे पाहता विज्ञानाची ओवी याच्याविषयी जेव्हा बोलतो आपण, तेव्हा भास्कराचार्यांविषयी जर बोललो नाही तर ते खरोखरच अर्धवट राहिल्यासारखं होईल. ओवी गाऊ विज्ञानाची अपूर्ण राहिल्यासारखं होईल. आणि म्हणूनच आमचा असा प्रयोग आहे की ओवी गाऊ विज्ञानाची हा अक्षरशः अनुपम आणि वेगळा असा प्रयोग आहे. हा संपूर्ण जगात ऐकली सूर्याच्या मुंबईच्या किनारी अगं मार्किन कोणी हल्ल्यान बोली गचक जाऊ बाजारी ऐकली सूर्याच्या मुंबईच्या किनारी अगं मार्किन कोणी हल्ल्यान बोली गचक जाऊ बाजारी ऐकली सूर्याच्या मुंबईच्या किनारी अगं मार्किन कोणी हल्ल्यान बोली गचक जाऊ बाजारी ऐकली सूर्याच्या मुंबईच्या किनारी अगं मार्किन कोणी हल्ल्यान बोली गचक जाऊ बाजारी
इसके बाद efforts of Mrs. Shelke Madam. So she performed very nicely. I appreciate Madam for his very nice performance. This is not what happens at our meetings. And our meetings are a lot of fun and those are excellent. But this, Nanded has taken the standard of our meetings to a newer level. So the next host
has a very high bar. I thank the entire family of this university for this memorable show. Thank you. Was telling me that these guys are the students from our colleges, but again I asked him, really they are from your college? So guys, it is a really fantastic. And one more thing, thanks for this the performance. मुझे आज ऐसा लगा कि फिर मैं एक बार कॉलेज में आ गया and I was participating in the thanks for the such kind of the moment. And I would really appreciate Professor Vidyasagar जी, क्योंकि अगेन आज उन्होंने बोला कि लाइफ साइंस में दे हैव गिवन द चॉइस टू ऑफ द अदर सब्जेक्ट लाइक म्यूजिक और एंड द अदर राइट. तो मुझे और एक लगा कि और एक 3 Idiot जैसा मूवी बनने जा रहा है. तो थैंक यू वेरी मच एंड हैव अ नाइस इवनिंग. थैंक यू. Thank you, sir. After this last performance, I request all of you to join for a dinner. Okay? Thank you.